गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी दाखवणार आहे मुगाचा लाडू। साहित्य पाहून घ्या। काजू, सफेद तीळ, बदाम, वेलची, चारोळी, मनुका आणि बारीक रवा आणि हे खोबरं, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं। आणि ही पिठी साखर, ही पिठी साखर आहे, पिठी साखर। आता हे मी सगळं भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते। तूप टाकते आणि बारीक रवा भाजून घेते। लालसर व्हायला पाहिजे, चांगला भाजला गेला पाहिजे। नाही भाजला तर मग तो पोटात गडबड होते, खाताना कच्चा राहतो। मग व्यवस्थित तुपामध्ये चांगला भाजून परतून घ्यायचा। लाल झालेला आहे, आता मी काढते। हे खोबरं भाजून घेते, ते थोडं हलकं भाजलं ना की काढायचं मग, आणि एक एक वस्तू भाजून घ्यायची। काजू भाजून घेते, बदाम पण त्याच्यात टाकून तेही भाजून घेते। मनुकाही भाजून घेते। चारोळी भाजून घेते। हे मनुका आहेत, हे पण भाजून घेते। हलके फुलके भाजून घ्यायचे। हे सफेद तीळ भाजून घेत आहे मम्मी। चारोळी, सुकं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलंय भाजून। एकदम बारीक नाही करायचं, थोडं हलकं खरखरीत करायचं। वेलची टाकलेली आहे वाटून, हे चारोळी आणि मनुका टाकलेत, आणि बदाम आणि काजूची पण बारीक पूड करून घेतलेली आहे। एकदम बारीक नाही करायची, जरा खरखरीत करायची, आणि ती टाकलेली आहे। आता मी पिठी साखर टाकते, अर्धा किलो रवा, आणि हे एक वाटी, ही मोठी वाटी आहे बघा। जरा चाळून घेते, कारण खडेबिडे असतात, काही असू शकतं, पण चाळून घेते। हे 1 किलो मुगाच्या डाळीचे मी पीठ आणलेले आहे दळून। डाळ भाजून चक्कीवर दळायला दिलेलं, घरघंटीवर दळायला दिलेलं, ते आता दळून आणलेलं आहे। ते 1 किलो आहे। आता मी ते ह्याच्यात टाकते। तुम्हाला किती गोड पाहिजे, किती कमी गोड पाहिजे, तसं तुम्ही पिठी साखर वापरू शकता। आता हे मी सगळं मिक्स करते। आता हे मी गरम केलेलं, ते तूप केलेलं आहे, ते ह्या पिठात ओतत आहे। गरम आहे, सांभाळून ढवळून घ्यायचं। असं सगळीकडे तूप लावून घ्यायचं।
तर हे असे लाडू बनवायचे. असे लाडू बनवायचे. आता मी सगळे लाडू बनवते आणि तुम्हाला दाखवते. लाडू तयार झालेले आहेत. हे बघा, आता मी लाडू बनवले. हे बघा, लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला एक तोडून दाखवते. बरं, हे बघा, आता मी टेस्ट करून दाखवते. भारी झालेले आहेत. चला आता बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू. लाईक करा माझी रेसिपी, लाडूची रेसिपी, मुगाच्या डाळीची रेसिपी, मुगाच्या डाळीच्या मुगाच्या डाळीची रेसिपी, मुगाच्या डाळीचे लाडू याची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.